खरं तर माझा आणि माझ्या कुटुंबाचा जे काय आर्थिक व्यवहार आहेत, जे काय माझे व्यवसाय आहेत, जे काय माझ्या बँकेची माझी कर्ज आहेत, माझ्या ठेवी, माझं सोनं, जे काय सगळं आहे, हे सगळं ॲफिडेव्हिट, प्रतिज्ञापत्र मी सरकारला ज्यावेळी मी निवडणुकीचा अर्ज उमेदवारी दाखल केला त्यावेळी संपूर्ण माझी माहिती, माझा जो सगळा पारदर्शक कारभार आहे, हा सगळा कारभार त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून दिलेला आहे. तरी सुद्धा हे जे स्टंटबाज आमदार नितेश राणे आहेत, हे विकासावर न बोलता, त्यांनी केलेल्या गेल्या 10 वर्षातल्या कामावर न बोलता कुठंतरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. आणि ते सांगतायत की माझी संदेश पारकरांची आणि माझी मैत्री आहे. खरं तर अशा प्रकारचा मित्र म्हणजे नीच मित्र हा दुश्मनाला सुद्धा मिळू नये. दुसरी गोष्ट ते सांगतायत की संदेश पारकरांचं कर्ज जे होतं 1 कोटी काय 30 लाख रुपये, संदेश पारकर अडचणीत होते आणि 1 कोटी काय 30 लाखाचं कर्ज हे त्यांनी भरलं. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, त्यांचं जे काय बँक स्टेटमेंट आहे, कसे पैसे मला दिले बँकच्या कुठच्या खात्याच्या अंतर्गत, त्याचं बँक स्टेटमेंट हे त्यांनी मला द्यावं, ते त्यांनी सिद्ध करावं. म्हणजे संदेश पारकरांचं कर्ज त्यांनी स्वतः भरलं, नितेश राणेंनी कसे त्यांनी कुठच्या अकाउंटला पैसे दिले, कोणाच्या आपल्या खात्यातनं पैसे दिले, हे त्यांनी जाहीर करावं. नसेल तर त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी दाखल करणार आहे. आणि त्यांनी याबाबत म्हणजे निवडणूक ही लोकशाहीमध्ये निवडणूक लागलेली आहे, निवडणुकीला मी सामोरा जातोय, मला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतोय, जनतेमध्ये त्या ठिकाणी फार मोठं परिवर्तन आहे आणि नितेश राणेंचा 23 तारीखला पराभव या मतदारसंघातनं निश्चित आहे. मूळ भाजपमध्येच होतो, भारतीय जनता पार्टीमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता. ज्या दिवशी या राणे परिवाराचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये नक्की झाला, त्या दिवशी कुडाळच्या यशोधरा हॉटेलमध्ये ही जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मी जाहीरपणानं या सगळ्या राजकीय अपप्रवृत्तीला, या राणे परिवाराला विरोध केला आणि सांगितलं, जर नितेश राणे, नारायण राणे हे जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असतील तर मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये राहणार नाही. आणि तिथंच मी भारतीय जनता पार्टी ही सोडलेली आहे. त्यामुळे मी भाजपच्या संपर्कात आहे, मी भाजपमध्ये जाणार आहे. त्यांच्या आधी मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. भारतीय जनता पार्टीमध्ये मी रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये, नितेश राणेंच्या पूर्वी, नारायण राणेंच्या पूर्वी मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये संपर्क असण्याचा संबंधच काय त्याच्यामध्ये येत नाही. वस्तुस्थिती ही आहे की ही जी राजकीय अपप्रवृत्ती राणेंची आहे, ही भारतीय जनता पार्टी आल्यामुळेच मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोडली. मला त्या ठिकाणी राणे समर्थक, राणे भाजपामध्ये राहायचं नव्हतं. मूळ भाजपशी माझं कोणतंही वैर नाही, कुठल्याही नेत्याशी माझं वैर नाही. या राजकीय माझं नितेश राणेला आव्हान आहे की आपल्यामध्ये हिंमत जर असेल तर या निवडणुकीमध्ये मर्दासारखे त्या ठिकाणी सामोरे जा या लढाईला. ना मर्दासारखे लढाई करू नका, शिखंडीसारखी लढाई करू नका. तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही तुमच्या केलेल्या विकास कामांवर बोला, तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये जनतेसाठी काय केलं याच्याबद्दल बोला. तुम्ही जे काय प्रस्थापित आहात, तुमचा जो काय भ्रष्टाचार आहे आणि तुमची जी काही घराणेशाही आहे, या घराणेशाहीच्या विरोधामध्ये जनता त्या ठिकाणी खवळलेली आहे. एक भगवं वादळ या संपूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या भगव्या लाटेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी तुमचं म्हणजे जे सगळं राजकीय अस्तित्व आहे, तुमचा जो पराभव आहे, हा पराभव येणाऱ्या 23 तारीखला या जिल्ह्यातली जनता, या मतदारसंघातली जनता त्या ठिकाणी करणार आहे. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाची तारीख ठरली होती. त्यांचे 2 महिन्याच्या अगोदर त्यांचे बँगलोरची अडचण पण आम्ही दूर केली होती. म्हणून विरोधक किंवा प्रतिस्पर्धी उमेदवार हा अर्थ तिथलंच आहे आणि ह्याची जाणीव 23 तारखेच्या नंतर उद्धवजींना आणि उभाटावाल्यांना निश्चित पद्धतीने होईल. मैत्री पूर्ण करत पण नाहीये. मित्राबरोबर
हे आम्ही 8 दिवस आम्ही अतिशय खेळीमेळीने हे विषय घालवतोय. आता तुम्हाला सगळ्या अंतर्गत गोष्टी सांगू शकत नाही, पण ठीक आहे, दिवसभराचा आढावा मला मिळतोय. पारकर हा गेल्या 35 वर्षामध्ये एक सर्वसामान्यांचं नेतृत्व, जनतेच्या मनातले प्रश्न, जनतेच्या वेदना ह्या घेऊन त्या ठिकाणी लढतोय आणि त्या नेतृत्वाला हा सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद हा संपूर्ण या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून तोच आशीर्वाद किंवा तेच प्रेम, तोच विश्वास, तेच पाठबळ हे मला या माझ्या विजयाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातनं मी त्या ठिकाणी निवडून येणार आहे. आणि म्हणून जर मला तुम्ही 1,30,00,000 रुपये देऊन पैसे दिले असतील तर त्याची जी काय बँक स्टेटमेंट आहे आपण दिलेल्या पैशाची, ही बँक स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणी पत्रकारांना किंवा जशी तुम्ही सांगताय त्या पद्धतीने दाखवावी. आणि जर नसेल तर तुमच्यावर अब्रू नुकसानीचा मी त्या ठिकाणी दावा दाखल करणार. आणि तुम्ही मित्र म्हणून जे मला संबोधताय ही तुमची स्ट्रॅटेजी आहे, काहीतरी लोकांची दिशाभूल करण्याची तुमची एक रणनीती आहे. की संदेश पारकर हे जनतेतलं सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आणि लोकांनी त्या नेतृत्व स्वीकारलेलं आहे. आणि उद्याचा आमदार संदेश पारकर नसून ही सर्वसामान्य जनता ही आमदार आहे. आणि म्हणून आपला पराभव निश्चित आहे हे झाल्यानंतर विकासावर न बोलता, इतर विषयावर न बोलता संदेश पारकरांच्या या विषयांवर म्हणजे वेगळ्या विषयावर बोलणं करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पण माझी ही जनता त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या अपप्रचाराला बळी पडणार नाही. त्यांचा विश्वास संदेश पारकरांवर आहे आणि संदेश पारकरांचा जो काही कारभार आहे किंवा जी माझी राजकीय जडणघडण आहे ही सगळ्या या जिल्ह्यातल्या जनतेला, या मतदारांना ज्ञात आहे. आणि हे सगळे जनता माझी त्या ठिकाणी या सगळ्या माझ्या जडणघडणीची साक्षीदार आहे.